गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज व्लॉग मी संध्याकाळी सुरू करते कारण की सकाळपासून मी थोडेसे बिझी होते. आणि आज आहे बिग बॉसचा फायनल आणि मजा येणार आहे बघायला, कारण की मी ह्याचा एकही एपिसोड मिस केला नाही. स्टार्टिंगपासून मी सगळे एपिसोड्स बघितलेले आहेत आणि आज फायनल आहे. आणि मम्मी आणि प्राचीसुद्धा येणार आहे, कारण की आधी आज येणार नाही आहे घरी, म्हणून मग तेही येणार आहेत. तर येतच असतील ते आता. तर आज आम्ही बिग बॉस फिनाले एन्जॉय करणार. आणि मी काल घरी गेली होती आणि आज परत आली आहे, कारण की आधी आज परत गेलेला आहे बाहेर सुरतला आणि आज येणार नाही आहे म्हणून. आणि आज आहे बिग बॉस फायनल. बिग बॉस फायनल बघायला आलेले आणि तिने आणले माझ्या आवडीचं स्मूथ. मला खूप आवडतंय. आणि मम्मीने आणली आहे स्पेशल मिसळ आणि याच्यामध्ये सगळं आहे ना, फरसाण म्हणजे मटकी पण आहे का ह्याच्यात? मटकी पण आहे, सगळं काय. मग काय टाकायचं त्याच्यामध्ये? टाकायची. आणि भेळ पण आणली आहे, भेळ पण आणली आहे ना, भेळ आणि मिसळ आणि पाव. तर आज आम्ही बनवणार आहे ही मिसळ आणि पाव आणि चॉकलेट बघा इकडे वेळ आणलाय आणि स्मूद आणलाय आणि चॉकलेट काय खूप खूप काय काय आणलंय. आणि ह्याच्यात काय, वाव, ह्याला काय म्हणतात? त्यांना जोर जर ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, छान लागतं है ना. आणि आता आम्ही सगळं बिग बॉस बघत टाइमपास आज आम्ही खाणार आहोत. तुला काय वाटतं मम्मी, कोण होईल आज बिग बॉस विनर? पण आवाज कमी करा ना. पण तुला काय वाटतं कोण होईल विनर? मिसळ पाव. हा, मिसळ पाव व्हायला तर हीच पाहिजे. कोण पाहिजे माहिती का? अंकिता. हा, अंकिता. प्राची, तुला कोण वाटतं होईल? मला सांग ना. नावच येत नाही, मला अर्चनाच येतं, कारण पवित्र अर्चना होतं. प्राची, तुला काय वाटतं कोण होईल? दिल से व्हायला पाहिजे. होईल. तुला म्हणजे व्हायला कोण पाहिजे? असं काय नाही वाटत. अरे एक कोणतरी फेवरेट असेल, अंकिता म्हणणार. मला अभिषेक पण असं वाटतं जिंकावं बिचारा. आणि तो पण आहे अरुण, तो पण चांगला खेळला. तिघ जण चांगलं आहे ना, तिघ जण. तर चालू आहे बिग बॉस आणि आज 12 वाजेपर्यंत आहे बिग बॉस. 12 आणि आम्ही बघतो आता ग्रँड फिनाले सुरू आहे. आता आमच्या सिटीचे खूप वाद्य होणार आहे का? कारण तुला दुपारी जेवताना, रात्री जेवताना बिग बॉस बघितल्याशिवाय जेवण नव्हतं जात. मग आता कसं जाणार? ऍक्च्युली मला इतकी सवय झालेली ना बिग बॉस बघण्याची, मला नंतर करमणारच नाही. कसं होईल माझं आता? झालेले भाग परत रिपीट बघत बसत. मी जेवताना तर मला लागायचंच बिग बॉस. मी त्याशिवाय जेवायचेच नाही. म्हणजे बिग बॉस चालू तिचं भांडण व्हायची. माझ्या आणि विधीची तर एवढी भांडणं व्हायची ना, कारण की विधी लावायची नाही बिग बॉस, ती कार्टून बघत बसायची आणि मला बिग बॉस बघायचं असायचं, तर जाम भांडणं व्हायचं. आणि आता ना करमणारच नाही, एकदम असं वेगळं वाटेल यार बिग बॉस. मी एकही एपिसोड मिस केला नाही बिग बॉसचा. जेव्हापासून लागलंय ना, म्हणजे ते सुरू झालंय तेव्हापासून मी एक एपिसोड पण मिस नाही केला. मी सगळे एपिसोड्स बघितले आणि मजा यायची बघायला. तर उद्यापासून करमणार नाही यार, वेगळं वेगळं वाटतं. जेवण जाऊ दे, तू बारीक होशील, जेवण नाही जाणार तर. तर आता आम्ही बनवतोय मिसळ आणि हे बघा, ह्याच्यामध्ये हे असं पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये काय दिलं? मिसळ तर्रीवालं आणि काय फरसाण. ह्याच फरसाण आहे. म्हणजे किती जणांसाठी आहे हे? 4 जणांसाठी आहे. ठीक आहे ना, 4 जणांसाठी पटकन कधी काय बनवायचं झालं तर. आणि फरसाण पण आहे चांगलं. आणि इकडे पाणी गरम केलं, पाणीकडे आम्ही बॉईल केलं आहे. आणि पाण्यामध्ये आता हे जे तर्रीवालं पॅकेट आहे
ते आपल्याला घालायचं. हळू घाल आता थोडं. स्मेल आला ग छान, मिसळसारखाच. दाखवत मी दिसते का असं, म्हणजे असं पूर्ण आपण बनवलं तसंच वाटतं एकदम, है ना? मटकी आहे, शिजलेली आहे. शिजलेली आहे. थोडंसं पाणी काढून ठेवलेलं गरम, कारण ह्याच्यात बघा किती मसाला आहे. ते गरम पाणी आपल्याला तिखट हे काय वाटत असेल तर बघायचं, आणि तिखट वगैरे मीठ घालायचं असेल तर चवीनुसार. त्याच्यात तर काही टाकावंच नाही ना गं, पण तरी पण किती छान आहे. मस्त आहे यार हे. झटपट कधी बनवायचा कंटाळा वगैरे आला ना, है ना? तुम्हाला कधी कंटाळा आला असेल बनवायचा मिसळ वगैरे, तर 4 माणसासाठी आरामात ही होते. आणि बघा 190 रुपयाला आहे, आणि सगळं काही याच्यामध्ये आहे, सगळं काही. फक्त बघा इथे लिहिलं आहे ॲड 500 ml वॉटर इन मिसल तर्री अँड बॉईल 4 सर्विंग. ठीक आहे. आणि फरसाण पण. आणि बघा तर्री पण बघा, आपण याच्यामध्ये तेल वगैरे अजिबात घातलेलं नाही आहे, तरी पण बघा तर्री किती छान आले. टॉप 5 मधून एक जण जाणार आणि टॉप 4 राहणार आहे. मला आता असं वाटते की अरुण जाईल. तुला काय वाटतं मम्मी, कोण जाईल? मला टेन्शन येतं ते तिकडे असं. अरे ह्याच्यात काय टेन्शन आहे? तुला काय टेन्शन येतंय? नाही गं, असं म्हणजे पानी का रंग बदल जाएगा, यानी कि सबसे डार्क हो जाएगा. वो आज एलिमिनेट होगा. आज उसका आखिरी. अरुण अनफॉर्चुनेटली तुम्ही म्हणाले ना अरुण आप जाईल. वो फाइनल सेकंड सीट जिनका सफर अरुण गेलेला आहे. और अरुण आप हो जाते हैं विनर के लिस्ट से बाहर. कोई मसला नहीं. आणि आता आम्ही जेवायला घेतोय, आणि इथे 5 मिनिटात आपली मिसळ बघा झालेली आहे. मस्त झणझणीत, काहीच ह्याच्यामध्ये टाकायला लागलं नाही. फरसाण पण बघा, फरसाण पण छान फरसाण. त्याच्यावर फरसाण. माझ्याकडे लिंबू नाही आहे यार, टाकायची गरज नाही आहे त्याची. लिंबू पण आहे. तर आजचं जेवण बिग बॉस बघत शेवटचा एपिसोड बिग बॉसचा बघत आज जेवण आहे. तर आता आम्ही जेवतोय, आणि खाऊन सांगते मी मिसळ कशी आहे, कशी लागते. म्हणजे वाटतं का घरी बनवण्यासारखी छान लागते. देखो यहाँ पर म्यूजिक वीडियो वाला तो काम नहीं करेगा. वाटतच नाही इन्स्टंट आहे म्हणून, अजिबात वाटत नाहीये. असं वाटतं की घरी बनवले. मस्त आणि झणझणीत आहे. मिरची मसाला वगैरे काहीच याच्यामध्ये घालायची गरज नाही, एकदम झणझणीत मिसळ आहे. अगदी आपण घरी मसाला वगैरे वाटून बनवतो ना त्याच प्रकारे आहे. का पता है लेकिन 10 12 बाहर हैं. तुला काय वाटतं कोण झालं? पटकन सांग. मनाळा. तुला काय वाटतं मम्मी कोण जाईल आता?
आपका नाम लूंगा, बोल, जिस भी सदस्य मनारा। का नाम लूंगा, मनारा। वो लेटर बॉक्स में से चिट्ठी निकाल अभिषेक पण असू शकतो ना. अंकिता गेली म्हणजे मी बरोबर बोललेले. ती न्यूज मी बघितली ती खरी होती की नाही. क्योंकि आप सुरक्षित टॉप हैं। 3 बिग बॉस से मी पिते स्मूथ आणि मला हे ना खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. आणि म्हणून मम्मीने माझ्यासाठी आणलंय, तर थँक्यू मम्मा. आणि हे बघा किती वाजलं, 12 वाजलं. अजून बिग बॉस सुरू आहे. आता टॉप 3 राहिलं. कि जिनका सफर इस शो में खत्म हो रहा है मनारा और जो विनर की रेस से बाहर हो रहा है वो सदस्य का नाम है मनारा. काय उस सदस्य का नाम इतनी खुशी, है इतनी खुशी. मनारा. अबे नव्हती आवडत ती. इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. राहिला ना तर बस झालं तो. कोण? अभिषेक राहिला ना तो भले येऊ ना येऊ. समजा अभिषेक जिंकला तर उद्या तुला जे खायचं, प्राचीला जे खायचं ते मी देणार. अच्छा. आणि नाही जिंकलं तर काही नाही, ठेंगा. आणि मुनव्वर जिंकला तर काय नाही. काय नाही. अरे म्हणजे अभिषेक जिंकू दे यार, अभिषेक जिंकू दे. आम्हाला काहीतरी खायला मिळेल, जे पाहिजे ते आम्हाला खायला मिळेल. प्राची तुला काय खायचं सांगून ठेव. तुला तुला काय खायचं? मला मग मी विचार करून सांग. पिझ्झा. ओके ठीक आहे. ओके. राहिले 2 जण, अभिषेक आणि मुनव्वर. तर आपण अभिषेकला वोट करूया आता. एक सुख माझं इकडे चाललेलं. थँक्यू. परत करू शकतो का आपण? किती वेळा पण करू शकतो. म्हणजे काय आपल्या ह्याच्यावरच होणार आहे असं नाही. कर 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 बोलते म्हणून. So the winner is Munawwar. म्हणायचा पार्शलिटी है, पहले ही पता था. सब पार्शलिटी है यहाँ पे. Big Boss के इस साल के विनर पार्शलिटी पार्शलिटी. चाप गेला उद्या. ये माझा पिझ्झा पण गेला. माझा पिझ्झा पण गेला. आणि मग आपले वोट पण फुकट गेले मम्मी. जाऊ दे का बिचारा, तेवढेच थोडेसे वाढले तरी जाऊ दे. अनडिझर्विंग विनर झालेला आहे मुनव्वर. अजिबात अभिषेक व्हायला पाहिजे होता, कारण की ना म्हणजे बाहेर आला परत त्याच्यामुळे नाही आणि ना त्या मुनव्वरनी फेक असं नाही का, म्हणजे बघितलं ना किती खोटं किती बोलला तो. तसं तो अभिषेक अजिबात नाही. जे जे होतं ते त्याने तोंडावर बोलला सगळं खरं खरं. कसा हा मुनव्वर खोटारडा होता खूप. आणि मला माहित नाही का आवडत. तर जाऊ द्या, जाऊ द्या. अशाच प्रकारे तुम्हाला आज आपण बावळट. हा आपल्याला माहिती असतं तरी आपण बघत बसतो. ऍक्च्युली सगळं आधीच ठरलेलं असतं पार्शलिटी. ओके, ते जाऊ द्या. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला कसं वाटलं ते. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.